DJ आपल्यासाठी घेऊन आला आहे Osmo Action 5 Pro चा ॲक्शन कॅमेरा आणि आज आपण करणार आहोत याचे अनबॉक्सिंग. पॅकेजिंग तर खूपच प्रीमियम आहे आणि सगळ्यात आधी आपण बघूया याचे फीचर्स काय काय आहेत ते. याच्यामध्ये आपल्याला मिळत आहे 1 इंचचा CMOS सेन्सर, सेंटर अँड ट्रॅक सब्जेक्ट फीचर, HDR ड्युअल टच स्क्रीन्स आणि 4 आवर्सचा एक्सटेंडेड बॅटरी लाईफ. त्यामुळं चार्जिंगची काही चिंताच नाही. आणि प्रोफेशनल ऑडिओसाठी रेकॉर्डिंगमध्ये DJIचे 2 मायक्रोफोन्स ॲट अ टाइम कनेक्ट होऊ शकतात आणि रोबस्ट स्टॅबिलायझेशन, त्यामुळे व्हिडिओ एकदम स्टेडीच मिळेल. तर चला आपण याचे अनबॉक्सिंग करूयात. यामध्ये आपल्याला भेटत आहे कॅमेरा. हे आहेत कॅमेराचे ॲक्सेसरीज. आणखी आपल्याला याच्यामध्ये भेटत आहे एक्सटेन्शन रॉड. हा आहे त्याचा एक्सटेन्शन रॉड. तर हा आहे ॲक्शन 5 प्रोचा ॲडव्हेंचर कॉम्बो. सगळ्यात आधी आपण कॅमेरा पाहूयात. कॅमेरा सोबत आपल्याला भेटत आहे प्रोटेक्टिव्ह फ्रेम. आणि हा आहे ॲक्च्युअल कॅमेरा. याचे जर लुक्स बघितले तर सेम ॲक्शन 4 सारखेच आहेत. इथं आपण बघू शकता DJIचं ब्रँडिंग आणि हे आहे ॲक्शन 5 प्रोचं ब्रँडिंग. हा तर खूपच इझी टू कॅरी आहे. हा आहे त्याचा प्रोटेक्टिव्ह फ्रेम आणि याच्यासोबत मिळत आहेत स्क्रूज, कर्व्ड बेस. आणखी हा आहे मेन प्रोटेक्टिव्ह फ्रेम. याच्यामध्ये बघू शकता क्विक रिलीज स्लॉट्स आहेत जे की मॅग्नेटिक आहेत. आपण याला वर्टिकली माउंट करू शकतो, आणखी हॉरिझॉन्टली पण माउंट करू शकतो या पद्धतीने. हे आहे हिंजेस. हे ओपन केल्यानंतर हे फ्रेम थोडी मोठी होईल आणि जर आपण ट्रिगर मॅच करून कॅमेरा फिट केला तर हा त्याच्या आतमध्ये व्यवस्थित फिट होऊ शकतो आणि हिंज लॉक करायची. आता आपला कॅमेरा प्रोटेक्टिव्ह आहे. जरी इन केस खाली पडला थोडाफार तर याच्यावर नुकसान खूपच कमी होईल. तर आपण कॅमेरा थोडा बाजूला ठेवून ॲक्सेसरीज बघूया काय काय आहे त्याच्यामध्ये. तर पहिल्यांदा आपल्याला मिळत आहे एक माउंट. मॅग्नेटिक आहे हा. आणि ही C टाईप चार्जिंग केबल. आणि आपल्याला भेटत आहे बॅटरी हब. चल तर याला ओपन करून बघूयात. ही केस तर खूपच कॉम्पॅक्ट आहे. दिसायला सुद्धा खूपच प्रीमियम दिसते. याच्यामध्ये 3 बॅटरीज भेटतात ज्या की 1950 मिली अँपिअर्सच्या आहेत. इथं आपण बघू शकता कॅमेराचे कार्ड ठेवायसाठी 2 स्लॉट्स सुद्धा आहेत आणि खूपच प्रीमियम दिसते. ही आहे त्याची बॅटरी. अरे केवढी छोटीशी आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला इथं भेटतात चार्जिंग स्लॉट. याचा यूज करून आपण बॅटरी चार्ज करू शकतो आणि इन केस आपण याचा यूज करून कॅमेरासुद्धा चार्ज करू शकतो ॲज अ पॉवर बँक. हा आहे कर्व्ड बेस. तर चला याला ओपन करूया. याचा यूज करून आपण हेल्मेटवरती कॅमेरा माउंट करू शकतो. आणखी हा आहे मिनी माउंट. ह्याच्यामध्ये त्याचं ब्रँडिंग दिसतंय DJIचं. आपल्याला 2 माउंट भेटतात. एक आहे हा जो की थोडा लॉंग साईजमध्ये आहे आणि दुसरा जो आहे तो छोटा आहे. म्हणजे जर लेंथ आपण कम्पेअर केली तर एकाची मोठी आहे, एकाची छोटी आहे. हे आहे क्विक रिलीज मेकॅनिझम. दोन्ही साईडला मॅग्नेट असल्यामुळं हे अटॅच होतं आणि खूपच स्ट्रॉंग आहे ॲक्च्युली. याचे 2 सॉकेट्स आहेत. ते प्रेस केल्यानंतर आपण ह्याला क्विकली रिलीज करू शकतो. आपण असा कॅमेरा डिटॅच करू शकतो. हे खूपच क्विक आहे आणि खूप स्ट्रॉंग सुद्धा आहे. म्हणजे आपण एकदा याच्यामध्ये जर फिट केलं तर खूप मुश्किलीने त्याला आपण काढू शकतो.
अशा पद्धतीने आपण वर्टिकल व्हिडिओज कॅप्चर करू शकतो. जर आपण असा माउंट केला वर्टिकली तर आपण इन्स्टासाठीचे व्हिडिओज कॅप्चर करू शकतो, आणि जर आपण हॉरिझॉन्टली माउंट केलं तर आपण यूट्यूबसाठीचे लॉंग व्हिडिओज कॅप्चर करू शकतो. आणि हा आहे एक्सटेन्शन रॉड. तर याच्यामध्ये बघितल्यानंतर हा खूपच प्रीमियम आहे ॲक्च्युली. याच्यामध्ये आपल्याला इथं DJIचं ब्रँडिंग दिसतंय, आणि याची जी ग्रीप आहे ती पण खूप सॉलिड आहे ॲक्च्युली. इथं आपण ट्रायपॉड माउंट करू शकतो, जेणेकरून आपण हा रॉड ॲज अ स्टँड म्हणून यूज करू शकतो. आणि याच्यामध्ये ॲडिशनली एक्सटेन्शन दिलेलं आहे, त्यामुळं आपण ह्याला खूपच एक्सटेंड करू शकतो, आणि खूप सॉलिडसुद्धा आहे हा. याच्यामध्ये आपण कॅमेरा माउंट करावा लागतो. आपले जे मॅग्नेटिक माउंट्स आहेत त्याचा यूज करून, आणि हे स्क्रूज आहेत त्याचा यूज करून या स्क्रूजला इथं आपल्याला असं फिट करावं लागेल. जितका आपण टाईट करू तितका कॅमेरा स्टेबल राहील. ज्या अँगलमध्ये पाहिजे त्या अँगलमध्ये सेट करून स्क्रू टाईट करावं, आणि एक्सटेंड आपण आपल्याला जितका लांब कॅमेरा हवा आहे तेवढा आपण करू शकतो. तर चला आपण यात बॅटरी फिट करून बघूया. पहिल्यांदा कॅमेरा रिमूव्ह करतो. बॅटरी फिट करायसाठी हे बॅटरी कंपार्टमेंट कवर रिलीज करावं लागेल. त्यासाठी बटन प्रेस करून थोडं कवर पुढं पुश करायचं. याच्यामध्ये आपल्याला ही बॅटरी इन्सर्ट करायची आहे. थोडी बॅटरी पुश करायची, आणि हे बॅटरी कंपार्टमेंट केस लॉक करायचं. आणि हा ॲक्शन 5 प्रोचा एक ॲडव्हान्टेज म्हणजे याच्यामध्ये इनबिल्ट 47 GB मेमरी मिळते. इन केस आपल्याकडे जर कार्ड नसेल तरीसुद्धा आपण याच्यामध्ये शूट करू शकतो. आणि याचं जे पॉवर बटन आहे ते प्रेस केल्यानंतर हा कॅमेरा ऑन होईल. आता सध्या याच्यामध्ये आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. मी ते इंग्लिशची सिलेक्ट करतो, आणि ॲक्टिवेशन आत्ता सध्या मी स्किप करतो. इथं मला डेट आणि टाईम रिसेट करायचं आहे, त्यासाठी कन्फर्मेशन आहे. आणि इथं मी डेट एंटर करेन, नंतर टाईम देईन. तर अशा पद्धतीने आपण ऑस्मो ॲक्शन 5 प्रोचे अनबॉक्सिंग केलेले आहे, आणि आपण आता रिअल टाईमचे थोडे क्लिप्स या व्हिडिओच्या एंडला बघूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.